आणि खोमेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तान सुद्धा पेटलेला आहे। पाकिस्तानमध्ये हिंसक निदर्शनं झाली आणि याच झालेल्या निदर्शनांमध्ये 20 नागरिकांचा बळी गेलाय, 20 नागरिक ठार झालेले आहेत। अनेक शहरांमध्ये लष्कर तैनात आहे आणि या पाकिस्तानमध्ये 3 दिवसांचा कर्फ्यू सुद्धा लावला गेलाय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला, उफाळला। निदर्शनांमध्ये आतापर्यंत 20हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला असून 130 जण जखमी झालेले आहेत। परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्यामुळे गिलगित आणि स्कार्दूमध्ये 3 दिवसांचा कर्फ्यू लागू केला गेलेला आहे। लष्करही तैनात आहे। या आंदोलकांनी गिलगितमधील पोलीस ठाणं पेटवून दिलेलं असून संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयांवरही हल्ले केलेले आहेत। कराचीमध्ये अमेरिकन दूतावासावर दगडफेक करून इमारत जाळण्याचा प्रयत्न झालाय। तर इराण आणि इस्रायल युद्धाचा संदर्भ देत पाकिस्तान कांगावा करते असं दिसतंय। भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दावा केलेला आहे। भारतातील काही नेते उघडपणे युद्धाची भाषा करत असल्याचं म्हटलंय। मात्र प्रादेशिक शांततेचा समर्थक म्हणून आपण युद्धाचा मार्ग सुचवणार नाही। भारताने युद्धाचं वातावरण सोडून अर्थपूर्ण चर्चेसाठी पुढे यावं असा सूरही त्यांनी आवळलेला आहे।